आपल्या महिला ज्या भगिनी आहेत उन्हामध्ये आहेत, तर थोडस त्यांना आपण सावलीत करूया. जे उन्हात आहेत ते सावलीत या, जे उन्हामध्ये ते सावलीत या, थोडं जागा द्या. काही आपले बंधू जर याच्यामध्ये असतील सावलीमध्ये तर त्यांना जागा द्या, थोडी थोडी जागा द्या. तुमच्यातून थोडी जागा करा, इकडे जागा करा आपल्यातूनच. ज्या उन्हामध्ये आपल्या भगिनी आहेत त्यांना एक किनारा, एक किनारा, एक किनारा. भीग रखो, भीग रखो, भीग रखो, भीग रखो. ऊट कंत्राटी जागा हो, ऊट कंत्राटी जागा हो, ऊट कंत्राटी जागा हो. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. आम्ही दिल्ली गुणवत्ता, आम्ही दिल्ली गुणवत्ता, आम्ही दिल्ली गुणवत्ता. काय नाव आपलं? मी विकास गायधने, समृद्धी अभियान कंत्राटी कर्मचारी. मी आमच्या या 3000 कर्मचाऱ्यांच्या वतीने मी एवढंच सांगू इच्छितो की आमचे लाडके सर्वांचे, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके देवाभाऊ यांनी एक शब्द दिला होता विरोधी पक्षामध्ये असताना 12/12/2012 की आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही कायम करू. तर मी आदरणीय देवाभाऊंना अशी मी विनंती करतो 3000 कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि ह्या लाडक्या बहिणींच्या वतीने की भाऊ, आजची ही मॅजिकल तारीख आहे 12/12/25 आणि त्या तारखेचा आज हा 13वा वाढदिवस. तर आपण या 13व्या वाढदिवशी आम्हाला एक गुड न्यूज द्यावी आणि एक घोषणा करावी आणि घोषणा केल्यानंतर आमच्या या जीवनाचा दिवाळी साजरी करावी ही या तुमच्याद्वारे, या तुमच्या माध्यमाद्वारे मी त्यांना विनंती करतो. काय नाव? नमस्कार, मी भाग्यश्री पवार, MIS कोऑर्डिनेटर. इथे आम्ही सगळे 5 दिवसांपासून बसलेलो आहे आणि उन्हाताणात सगळ्या आमच्या बंधू भगिनी 36 तालुक्यातनं इथे लोक एकत्र आलेले आहे आणि सगळे इथे एकच मागणी करत आहेत की आम्हाला कायम करावे. तर मॅडम काय नाव आपलं? जागृती योगेश पावसाळ. काय सांग, किती दिवस झाले तुम्हाला? आम्हाला इथे येऊन 5 दिवस झाले आहेत. आज काय मागणी आहे तुमची सांगा? आमची मागणी एकच आहे की आम्हाला आजच्या आज कायम करा. 5वा दिवस आहे ना? हो हो. काय सांगाल तुम्ही? सर, जोपर्यंत आम्ही कायम होत नाही, जोपर्यंत आम्हाला घोषणा मिळणार नाही, हे मिळणार नाही, निर्णय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आमची ही ही भूमी जी आहे मायभूमीला सोडून जाणार नाही सर. आज आम्ही या ठिकाणी 20 ते 25 वर्षापासून या पदावर काम करत आहोत सर. आमचे लेकरं बाळं आज बघितलं तर या CM आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे सर. आज आम्ही या ठिकाणी न्याय उपोषण करत आहोत सर. जोपर्यंत आम्हाला ते न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमची या ठिकाणी आम्ही जाणार नाही सर. सरकार महादेवाला या ठिकाणी आमची एक विनंती आहे की त्यांनी आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा आणि तरच आम्हाला आनंद मिळाला. तर खूप आम्ही हे जे आयुष्य आहे खूप संकटामध्ये, खूप संघर्षामध्ये जगत आहोत सर. आमच्या वेदना सरकार साहेबांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि आम्हाला आत्ताच्या आत्ता आमचा निर्णय द्यायला पाहिजे. या ठिकाणून, या नागपूर भूमीमधून आम्हाला एक आनंद उत्सव म्हणून त्यांनी द्यायला पाहिजे सर. आमचं दुःख सगळं नाहीसं करावं ही मी त्यांना विनंती करते. आमच्या सर्व समग्र शिक्षा अभियानांच्या मार्फत जेवढे कंत्राटी कर्मचारी आहे 3349 जे उर्वरित कर्मचारी आहे यांना त्यांनी कायम करून घ्यावं, कायम सेवेत कायम करून घ्यावं अशी मी या सरकार मायबापला विनंती करते सर. या आमच्या सर्वांची एक विनंती आहे सर. आमची काळजी घेणारे मायबाप तुम्ही आहात सर. ज्यापर्यंत आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे जे होते सर, या साहेबांनी आम्हाला
ज्यावेळेस ते म्हणतात की आमच्या लाडक्या बहिणी, आज आम्ही लाडक्या बहिणी या धरणीवर पडलेलो आहोत सर. अन्नत्याग केलेला आहे सर. आतापर्यंत कुठं गेले सर हे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सर. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही सर. एक भगिनी पुण्याला गेलेली आहे सर. त्यांनी जर नाही दिला नाही तर आम्ही स्वइच्छा मरणाची तयारी आहे आमची. काय ना तुमचं माझं शकुंतला धोंडबाजी. काय ना माझं नाव शकुंतला धोंडबाजी जिल्हा नांदेड. कार्यरत आहे सर्व शिक्षा अभियानमध्ये आणि सर्व शिक्षणाचे बागडोर आहे ते सर्व आम्ही सांभाळत आहोत कंत्राटी कर्मचारी. तरी शासनाला दुःखाचे आणि महिला भगिनी 5 दिवसापासून अन्नत्याग केलेला आहे. अश्रू आलेले आहेत. या अश्रूचं काय सांगाल सर? काय सांगा आपलं? या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तुमच्या महिलांच्या अवस्था कशा झालेल्या आहेत. तुमची अवस्था काय आहे? आमचं बोला या ठिकाणी आमचा माझा आवाज गेला आहे ओरडू. हा 5वा-6वा दिवस आहे आणि आपण लोकशाहीमधले एक चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. आणि आम्ही गेल्या 25 वर्षापासून आमचे कुटुंब कोणत्याही योजनेला शासनाच्या पात्र नाहीत. फक्त आम्ही अल्पशा अनुदानावर आमचं कुटुंबाचा सगळा उदरनिर्वाह भागवत आहोत. आणि आमचा अहवाल अभ्यास समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेला आहे आणि तो विधिमंडळाच्या पटलावर घेऊन तो मान्य करून आम्हाला सेवेत समायोजन करावं. कारण इथं समग्र शिक्षामधील 13 केडर अधिक बालिका KGBV हेही या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. तर या सर्वांना जे की 12/12/2012 रोजी आत्ताचे जे मुख्यमंत्री महोदय आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच वेळेस 2012मध्ये साहेबांनी आमचं नेतृत्व याच समग्र शिक्षाच्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. आणि त्याच वेळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ त्यावेळेस पहिली फाईल तुमच्या कायमची आम्ही करू. परंतु आत्तापर्यंत ते काम झालेलं नाही. आणि आज योगायोग असा महत्त्वाचा आहे. आपण लक्षात घ्या की 12/12/2012 आणि आज तारीख आहे 12/12/2025. म्हणजे जवळजवळ 13 वर्षांनी त्यांनी आम्हाला तरी न्याय द्यावा अशी आमच्या सर्व समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भावना आहे. आणि त्यांना जर ते देता येत नसेल किंवा देणार नसतील तर आम्ही मागणी केलेली आहे दुसरी, अन्यथा आम्हाला स्वइच्छा मरणाची परवानगी द्या. कारण आम्ही गावाकडं असं जाण्याची आमची मानसिकताच नाही. या महिला किती दिवस झाले? ह्या महिला जवळजवळ 4 दिवस झालं यांनी अन्नत्याग केलेला आहे. आजपासून यांचा 5वा दिवस आहे. ते पाणीही पिणार नाहीत असं ते म्हणालेले आहेत. यामध्ये जर बरं वाईट काय झालं, अशा नैराश्यामधून बरं वाईट काय जर झालं, जीवाला काही धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची राहील. कारण आम्हाला दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. आम्ही अगदी विचित्र मानसिकतेमध्ये आहोत. आमचे काय सांगाल? सर, आमच्यातली एक भगिनी आता पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आलेली आहे. काल जवळजवळ आमच्या 10 ते 15 भगिनींनी अन्नत्याग केलेला आहे आणि त्यातल्या एकीला आता काल पुण्याला पाठवलेलं आहे. 15 लोक इथं कुठे आहेत? हो, आता काही पाठवल्यात सर तिथे हॉस्पिटलला, काही मध्ये झोपलेले आहेत या बाजूला. आता सध्या 2 किती तर त्यातल्या एकीला पुण्याला पुढील उपचारासाठी पाठवलेलं आहे. जोपर्यंत शासन आम्हाला आता आमच्या या समग्र शिक्षा अभियानमध्ये किती लोकांनी अन्नत्याग केला आहे तुमचा? आमच्या जवळजवळ 10 जणींनी केलेला आहे सर. 10 लोकांनी अन्नत्याग काही लोकांना दवाखान्यात नेलं, काही दवाखान्यात नेले, तिथून परत आणलेले आहेत. सर, हे आम्ही जे करतोय हे खोटांचं नाटक नाही सर. हे शासनाने बघायला पाहिजे. आम्ही नाटकाची भूमिकामध्ये नाही सर. हे प्रत्यक्ष आहे सर आमचं. एक बोलायचं, समग्र शिक्षा अभियानमधील 50% लोकांना शासनाने उपक्रमामध्ये सामील करून घेतले, म्हणजे परमनंट केलेले. 50% लोकांना आम्ही त्यापासून वंचित राहिलेलो आहे. तर या लोकांना 50% लोकांना शासनाने उपक्रमामध्ये परमनंट करून घ्यावे ही आमची मागणी आहे. एकच नारा, एकच नारा, एकच नारा.
एकच नारा 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 एकच नारा. काय ना आपलं? मी शुभांगी फुटाणे, साधन व्यक्ती आहे. समग्र शिक्षा अभियानमध्ये 20 वर्षापासून कार्यरत आहे. पण आजपर्यंत शासनाने आमची कुठलीही मागणी पूर्ण केलेली नाही आहे. 20 वर्षापासून आम्ही शिक्षण विभागाचे प्राथमिक असो किंवा माध्यमिक असो आणि डाएटच्या मार्फत आलेले, योजना कार्यालयामार्फत आलेले संपूर्ण कामं आम्ही वेळोवेळी हाताळतो आहे. पण शासनाने अजूनही आम्हाला परमनंट करण्याची दखल घेतलेली नाही आहे. माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की आमचं काम पाहून, आमचं कामाचं स्वरूप पाहून त्यांनी आम्हाला कायम करायला पाहिजे. आमच्या मुलाबाळांचा विचार करून त्यांनी आम्हाला आमच्या तुटपुंज आम्हाला जी पगार मिळते आहे त्याच्यावर आम्हाला न राहू देता आमचा विचार करायला पाहिजे आणि आमचं भविष्य सुखाचं करायला पाहिजे अशी माझी पूर्ण विनंती आहे. आम्ही डाएट, जिल्हा परिषद, माध्यमिक, प्राथमिक आणि योजना कार्यालय या सर्व कार्यालयाकडून आलेले कामं अगदी कमी वेळामध्ये जे काही कामं आम्हाला दिले जातात, आजच पाहिजे माहिती, उद्याच पाहिजे माहिती अशी माहिती असेल तरी आम्ही ताबडतोब फोन करून शाळेच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना आम्ही फोन करून सगळी माहिती गोळा करत असतो. आणि कुठेही वेळ न घालवता शासनाने दिलेले जे कुठले कामं आहे, मग ते शिक्षक कर्मचारी क्रीडा स्पर्धा असो किंवा विज्ञान प्रदर्शनी असो किंवा संचमान्यता असो किंवा युडायस असो किंवा पाठ्यपुस्तक असो किंवा RTE असो, ह्या सगळ्यांसारखे कामं आम्ही अगदी वेळेत वेळ करत असतो. तर शासनाने आमच्या या 20 वर्षाची सेवा पाहून आज तरी आमच्यासोबत न्याय करायला पाहिजे आणि आम्हाला कायम करायला पाहिजे. आमच्या सगळ्यांचा इथे एकच नारा आहे की आम्हाला कायम करायचं आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत 13 कॅडरचे लोक इथे अहोरात्र 5 दिवसापासून अहोरात्र आम्ही इथे बसलेलो आहोत. काही बहिणी माझ्या इथे आजारी पडलेल्या आहे, 6-7 तिथे दवाखान्यामध्ये भरती पडलेल्या आहे. त्यांच्या जीवाची पर्वा असेल तर आज आम्हाला आमच्या बाजूनी निर्णय द्या आणि आम्हाला कायम करा, हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि आमच्या सर, काय ना आपलं? मी निलेश नामदेव जाधव. 10 लोक, 10 महिला अन्नत्याग केलेला आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? आज इथली तुम्ही परिस्थिती बघितलात तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. आपल्या आया बहिणी आज एकदम हालाकीचं जीवन इथे काढत आहेत. शासनाने याची दखल घेऊन आम्हाला तात्काळ कायम करणे किंवा त्याची घोषणा तरी करणे अपेक्षित आहे. माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे. इथे हजार किलोमीटर लांबून लोक आलेली आहेत. त्यांनी दखल घेऊन आमचं कायमचं काम हे तात्काळ करावं. शिक्षण विभागाचं काम इमानितबारे आजपर्यंत या सर्व लोकांनी इमानितबारे आपले सगळं घरदार सांभाळून अगदी प्रामाणिकपणे केलेले आहे. त्याची दखल या शासनाने घ्यावी व आम्हाला कायम करावी ही नम्र विनंती.